हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशात तुम्ही सर्व एकदम मजेत असाल। माहेरवरून घरी आल्यानंतर अजिबातच मी शूट केला नव्हता। शूट केलाय डायरेक्ट आज सकाळचा। सकाळी उठल्याबरोबर सकाळची माझी झाडू वगैरे मारून झाली। भाजीला काय बनवू टेन्शन सुरू होतं, तर फ्रीजमध्ये दिसले मला भेंडी। तशी तर मी मुलांसाठी भेंडी नेहमी बनवत असते, पण सर्वांसाठी भेंडी बनवायचं म्हटलं की माझे नाके नऊ येतात। एवढे कट करावं लागतात भेंडी की त्यामध्ये अर्धा पाऊण तास निघून जातो, कारण आमची फॅमिली 2 लोकांची नसून 8 लोकांची आहे। इकडे मी भेंडी कट करत होती तर बाजूला चहा देखील ठेवून दिला होता, कारण की सासूबाई वाट बघत होत्या चहाची। मोबाईल साठी चालले, मी नाही पकडला। स्टूल ठेवून वर चढली, आता मी इकडे मोबाईल हलवते। उन्हाळ्याच्या सुट्ट्या जेव्हापासून लागले ना तेव्हापासून आमच्या नाके नऊ आलेत बरं का। यांना आपल्याला तर मदत करायची नसते, पण काम आपल्यासाठी वाढून ठेवायचं असते। किचन मध्ये थोडंसं बोर होत होतं म्हणून गाणे पण म्हणलं। कसं आहे ना, काम करत करत जरा जास्तच बोर होत असेल ना तर थोडंसं मी गाणं पण म्हणत असते। भलेही सूर नाहीये, पण आपल्या मनासाठी आपण म्हणत असतो। मग तेवढ्यात जाऊ देखील किचन मध्ये आल्या, स्वयंपाकाला, आणि त्या आल्यानंतर आमच्या चुलबुल गोष्टी झाल्या नाही हे शक्यच नाही। चिकन मॅरिनेट लाईट फॅन का चालू आहे? तूच ठेवला ना चालू, तूच गेली होती तिथे आरशात बघायला। वापस नाही चालूच होता तो, मी गेली तेव्हा चालूच होता ना। आरशात बघायला गेली कसे दिसते मी, कशाला आरशात पाहू ग अभी मजा आएगा ना भिड़ो। किती लोग रहते हैं, मग किती डिफरन्स आहे आपला। बाप रे, ब्लॅक ब्युटी। हे बघ हे बघ, बाप रे, पूर्ण ब्लॅक। मी ब्लॅक नाही आहे, माझा कलर घेऊआ कलर आहे। अच्छा, हमको सिखा रिया है। ब्लॅक ब्युटी, ब्लॅक ब्युटी। हे बघ आता नीट बघ। हा हा, आता हा पाईप सोड, खाली घे, सोड आता। हा आता हा सरळ कर, त्या टोपल्यात घाल। आर्यनला मी नळाला पाईप लावायला सांगितला होता, आणि मी आतमध्ये ना चिकन मॅरिनेट करत होती, पण त्याला ते जमत नव्हतं। शेवटी मला ते सोडून या कामाला इथे यावं लागलं। 1 मिनिटाचं काम होतं, आणि त्यासाठीच मला मम्मी कसं करू काय करू असं विचारत होता। बघितलं ना आता कसं लावलं मी? नाही विसरलो लेका। परत आठवून घे, पाणी येतच नाहीये। तू पहिला नीट ठेव, येते ते व्यवस्थित, तू काहीच करू नको। काढशी एक नंबरचा पोरगा आळशी। तर आज आम्ही बनवणार चिकन बिर्याणी। तर चिकन धुवून घेतलं, तयारी चालली आहे मॅरिनेशनची। ओ माय गॉड, बिर्याणी 2 वाजेपर्यंत होत नाही, आणि आता मला मिक्सर काढायचा होता, तेरे तो नैन लग गए। चिकन मॅरिनेट करण्यासाठी जे काही साहित्य लागते ते सर्व टाकलेलं, फक्त मिक्सर बाकी राहिलेला होता काढायचा, आणि मिक्सरच काढला नाही। मेन जे आहे ते त्यामध्ये टाकलंच नाही, कारण की लाईट गेला। आता कधी येईल आणि कधी आम्ही जे 1.5 तास झाला होता, अजून लाईटीचा पत्ता नाही। शेवटी मी काय केलं ना, जे आलं लसूण मी मिक्सरमध्ये काढायला घेतलं होतं ते शेवटी मी ठेचून त्यामध्ये टाकलं, कारण आता सर्वांनाच खूप भूक लागली होती। जेव्हा बिर्याणीचं नाव काढलं तेवढं जे तोंडाला पाणी सुटलं होतं ना, ते सुकून बराच वेळ झाला होता। आता फक्त खायची वारी होती। तुला चक्कर येऊ राहिले आणि मला भूक लागली। आता मी जी भाषा बोलली ना ती आमच्या विदर्भातली आहे। काय करू राहिला बे, कसा करू राहिला बे। पाऊस पण येणार आहे, आता पाऊस पण येतो आमच्याकडे उन्हाळ्यात। आतापर्यंत एवढं ऊन तापत होतं, असं वाटत देखील नव्हतं की पाऊस पडेल म्हणून, आणि जो अचानक पाऊस सुरू झाला तसं पण आजकाल काही समजायला येत नाही, उन्हाळा आहे की पावसाळा आहे की हिवाळा आहे, कारण की 3ही ऋतूमध्ये पाऊस येतोच। सही पकड़े हैं। मला असं वाटलं होतं की थोडासा पाऊस येईल आणि वाटल्यास थांबेल, पण कसलं काय, आमच्या इकडे साधारणतः 3 वाजतापासून पाऊस सुरू झाला तर संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत पाऊस होता। ऊन पण आहे आणि पाऊस पण पडत आहे। मला दाखवते बघा, एकीकडे ऊन आणि एकीकडे पाऊस।
आता काय निघणार ते मीनू सांगणार. आता काय निघणार मीनू? धनुष्यबाण म्हणजे काय असते? म्हणजे काय म्हणतात त्याला? रेनबो. रेनबो. आता येणार रेनबो. आणि काय कामाने हा सकाळचा तुझं लावणार, माझा कशाला लावते ग? असे छोटे मोठे भांडणं करणारे काम आम्ही नेहमीच करत असतो, मीनू असो किंवा मी. आम्ही दोघी बिर्याणी बनवत होतो. म्हटलं सासूबाई मध्ये मध्ये काय करत आहेत, तर त्यांना लागली होती भूक आणि त्यांच्यासाठी आम्ही ऑलरेडी जेवण बनवून घेतलं होतं, कारण की त्या बिर्याणी वगैरे काही खात नाहीत. त्या म्हणाल्या तुमची बिर्याणी चालू द्या 4 वाजेपर्यंत, मला भूक लागली मी जेवून घेतो. आणि आम्ही तिघी सासू ना काम करत असताना खूप मजाक मस्करी करतो, जशी आम्ही आमच्या आईसोबत करतो ना, सेम माझ्या सासूबाईसोबत करतो. कारण नुसतं काम करण्यात आनंद नसतो, तो आनंद सर्वांसोबत बोलून हाशी मजाक करून त्यामध्ये असतो. माझ्याकडे होतं चिकनच्या भाजी बनवायचं काम, म्हणजे बिर्याणीसाठीचं, आणि मीनूकडे काम होतं ते म्हणजे भात बनवायचं. मग आमचं रमत गमत काम पण चालू होतं आणि गोष्टी पण चालू होत्या. त्यांचा फोन आला आणि हे त्यांचं तांदूळाचं काम त्यांनी माझ्या हातामध्ये सोपवलं. चला बाबा, झाली एकदाची बिर्याणी. म्हणतात ना, सबर का फल मीठा होता है, तशीच मस्त बिर्याणी झाली होती. आणि यावेळेस माझ्या याच्यामध्ये लेग पीस अजिबात निघाला नाही बरं का, कारण यावेळेस चिकनमध्ये लेग पीस नव्हताच, नाही तर माझ्यावरच नाव येतं. सकाळपासून चालू आहे म्हटलं, थोडासा श्वास घेते, तर तेवढ्यात बिट्टू आली. बिट्टू आल्यानंतर थोडीशी मस्ती केली तिच्यासोबत, कारण की तिला पण बरं वाटायला पाहिजे ना. हो ना, आपण दूध दिसतो ना. म्युझिक करते कसं बघ, कसं 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 कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चल चुप. तुला काय करायचंय? तुझ्याचकडून पैसे घेतो मग मी आज, तुझ्याचकडून पैसे घेतो हेअरकटचे. चल, तुझ्या नांदाला लागायला मला काही वेळ नाही, माझी तयारी करू दे. पैसा वेस्टेज नसते करत मी. तू जादा शान पण करू नको, भांडी घास. 100 पटीने 100 पटीने हुशार आहेस ना तू. हिची भांडी वगैरे झाल्यानंतर आम्ही पटकन स्वयंपाक केला आणि जाणार होतो पार्लरमध्ये, कारण मला हेअरकट करायची होती. पण तेवढ्यात ननदबाई घरी आल्या, मग आमचा जो प्लॅन आहे तो कॅन्सल झाला. तसं पण तर तुम्ही मगाशी बघितलं, जाऊ कशी बुवारी लावत होती, नाही जाऊ आणि तिच्या शेवटी मनासारखंच झालं. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.